नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र के धुले के सिंदखेड़ा तालुका स्थित जातोड़ा शिवार में एक किसान की हत्या की घटना का मामला सामने आया है। मिल रही जानकारी के मुताबिक मृतक किसान का नाम सलीम गुलाम नबी पटेल है, जो 19 तारीख के दिन अपने खेत में पानी देने के लिए गया था और 19 फरवरी से ही पटेल के लापता होने की खबर सामने आई है। जब खोजबीन की गई तो गांव में रेलवे लाइन के पास किसान पटेल के खेत में बने एक कुएं में ही हाथ पैर बांधे हुए उसका शव मिला। घटना की जानकारी मिलते ही पुलिस प्रशासन को भी बुलाया गया और पुलिस ने शव की शिनाख्त करने के बाद शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। इस दौरान सलीम पटेल के शरीर और सिर पर चोट के कई निशान होने की जानकारी सामने आई है। इतना ही नहीं, अज्ञात हत्यारों ने सबूत मिटाने के लिए पटेल के शव को पत्थर से बांधकर कुएं में फेंका था ताकि उसकी मृतदेह आसानी से किसी को मिल ना सके। इस बीच परिजनों और ग्रामीणों की शिकायत के आधार पर नरडाना थाने में 11 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है, जिसमें से 9 लोगों को पुलिस ने गिरफ्तार भी कर लिया है, जबकि 2 फरार संदिग्धों की तलाश जारी है। इस बीच ग्रामीणों ने मांग की है कि इन संदिग्ध आरोपियों को फास्ट ट्रैक अदालत में ले जाया जाए और उन्हें मौत की सजा दी जाए। माझे नाव मकसूद अमित पटेल, राहणार जातोडा तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे। आमच्या 19 तारखेला 19 फेब्रुवारीला अशी घटना रात्री 11:30 वाजता घडली। याच्यामुळे 20 तारखेला पूर्ण विहिरी शोधून बिलाडी टाकून आम्ही सगळं शोध घेतला। मग 21 तारखेला सकाळी बाजूच्या रेल्वे पट्ट्याच्या बाजूला शोध करत होते गावाचे लोक, बिलाडी टाकून तठून ती बावडी बाहेर निघाली। बाहेर आली तर ते दगड बांधलंय, सगळं पोटाला दगड, पायाला बांधलंय, सगळं हे केलंय, डोक्याला मार। अशी घटना कधी परिसरात, या तालुक्यात, या जिल्ह्यात कधी घडली नाही। एवढी घटना हे अपहरण करून सण, खून करून सण, पुरावा नष्ट करण्यासाठी ते दगड बांधून सण विहीरमध्ये टाकलं। हे प्रकरण असा झाला आहे का बीड जिल्ह्यासारखा झाला आहे। तसा बीडमध्ये झाला तसा धुळे जिल्ह्यामध्ये सिंदखेडा तालुक्यात जातोड्या गावात झाला आहे। त्याच्या शासनाने दखल घ्यावी। याच्यात जे आरोपी आहेत त्यांचे कठोर शिक्षा व्हावी आणि सर्व शेतकरी हे भयभीत झाला या घटनेमुळे, कारण की परिसरात पहिल्यांदा ही घटना घडली। याच्यामध्ये जे लोक पाणी भरायला जात होते रात्री, दिवसात पण जात नाही, एवढं लोकांवर भयभीत झाले शेतकरी लोक। मजूर लोक पण येत नाही। या घटनामुळे पूर्ण परिसर भयभीत झाला। जे आरोपी त्यांना कठोर शिक्षा व्हावी। याच्यामध्ये जे पण राजकीय लोक पण असतील तर त्यांचा पण तपास लागायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे। आणि या लोकांवर मोक्का लागायला पाहिजे। याची घटना नंतर कधी घडू नये, हे पोलीस शासनाला आमची ही मागणी आहे। ते बाकीचे धरले गेले, बाकीचे बाहेर आहे, त्यांना बी अटक करावी असं आमची लोकांच्या मागणी आहे। सर्व ग्रामस्थ, गावकरी, सगळे शेतकरी लोकांची ही म्हणजे भयभीत झाले सगळे। घडलेलं आहे। माझं नाव विनू सरदार पटेल, माजी सरपंच। मी राहणार जातोडा आणि आम्ही जातोड्या गावाचे शेतकरी सगळे इथे आम्ही जमलेले आहेत। ही जी घटना घडली याच्यामध्ये आमच्या गावाचे जे शेतकरी आहेत ते घाबरले आहेत। सगळे शेतकरी जे आमचे पीक आहेत, पाणी भरायचे जे टाईम आहे, आता 11-12 वाजता अशी घटना घडली, म्हणून जे मजूर आहेत ते बी काम करायला जात नाही आहे। तर त्याच्यासाठी ही कारवाई करायला पाहिजे। आणि जे लोक आहेत, अशी घटना आमच्या तालुक्याला का जिल्ह्याला पण घडलेली नाही आहे। हे जे झालेलं आहे हे मास्टर प्लॅनमध्ये काम झालेलं आहे। तर आम्ही सगळे शेतकरी आम्ही परिसराचे शेतकरी एकदम घाबरून आम्ही एकदम असं झालेलं आहे की आमचे कामच होत नाही आहे आणि आम्ही कोणाला जायची हिंमतच होत नाही। तर आमच्या पिकाचं सुद्धा नुकसान होत आहे। म्हणून शासनाला आमचे आव्हान आहे का बुवा या हे जे आरोपी असतील किंवा जे राहिले असतील त्यांना अरेस्ट पण लवकर करावा आणि यांना अशी कठोर शिक्षा मिळायला पाहिजे की याच्या मोका जासासारखी शिक्षा द्यायला पाहिजे। याच्यापूर्वी नरडाणा गावाला बी असंच एक मर्डर झालेला होता।
और त्यांच्या बी कोणी अजून पुरावा नाही आहे. म्हणजे याच्या पलाने असं मला शेतकऱ्यांचे म्हणणं आहे आणि आमच्या स्वतःचं पण म्हणणं आहे की हे काही असे नॉर्मल आरोपी नाहीत. शेतकरी जे असतात ते एकदम असे असतात बोलगट आणि हे प्लॅनाने मर्डर झालेलं आहे. म्हणून आमची हे की बाई हे का LCB त्याने अगर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तो CIDकडे पाठवावा, CBI CBIकडे पाठवावा. नाही असं तरी झाला तो आम्ही धरणं आंदोलन कलेक्टर साहेबांकडे भूक हडताल करू. मला पाहिजे असं. अजून पाणी भरायला जात नाही आहे. इतकं नुकसान झालं, इतके भयभीत झालेले आहे. आमच्या एक फक्त जातोळा गाव नाही, मेलना वारुळ हे सगळे शेतकरी कामे करत नाही. चला माझ्यासमोर बरोबर तुम्ही मेलनाला चला, जातोळ्याला चला. शेतकरी जातच नाही आहे. शेतकरी का जात नाही? जे माणसं लावत आहे ते सुद्धा पाणी भरायला जातली देतात. रात्रीच्या वेळ अशी घटना घडते. अहो कोण जाणार? त्याला बी काय म्हणतात त्याला डिपार्टमेंटला LCBला त्या MACBला त्यांनी दिवसात पाणी भरायला पाठवा पाहिजे. अशी घटना घडते तर त्यांनी बी असं दिवसात पावर द्यायला पाहिजे. रात्रीच्या वेळी 11 वाजता हे गेला, मग तो गेला असे लोक आहेत ना. मग असं आगा गाव आणि तो पिक्चरसारखी घटना घडाली. हो 19 तारखेच्या 11:30 वाजता रात्री पाणी भरण्यासाठी माणूस सोडायला गेले तर तिकडनं ते परत घरी आलेच नाही. तर बहिणीने सांगितलं की तुमचे भाऊ पण अर्धा तासात येतात. तर ते 2 तास झाले आले नाही परत. तर मी पाहायला गेलो होतो साहेब. तर आता एवढी दहशत मनामध्ये राहिली आहे की बाकीचे जे आरोपी आहेत ते फिरत आहेत गावात, तर त्यांना अजूनपर्यंत उचललेलं नाही. आणि आमची अशी आहे की त्यांना शासनाने कडक कारवाई करावी व त्यांच्यावर मोक्का लावावा.